विखे पाटील साहेबाचा फोन आला. शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो, आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो. माया नादी लागायचं नाही. हा, तुम्ही 12चे तर आम्ही 14चे आहेत. मग तसल्या भानगडीत पडायचं नाही. शांत राहून द्यायचं. मराठ्याचा असल टाकली फिकली असली चलून दे थोडंफार, पण दुसऱ्याचं जर कोणी असं ना वळवळ करत असं ना, घरात घुसवून हाणायची ताकद आहे आमच्यात. घरात घुसवून. हा, लय सहन केला भाऊ, लय लोकांनी त्रास सहन केला. 75 वर्ष माया मराठ्याच्या. तुला काय सांगाव, कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं. बासरे त्याच्यासाठी जीवन नाही. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हातात आहे. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी. आता तुम्ही आमच्या लेकेबाळीला जगू द्यानात, तुम्ही आमच्या पोरायला जगून द्यानात, तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ द्यानात, नोकऱ्या खाऊन द्यानात. माजलात का दादागिऱ्या करून? दादागिऱ्या तुम्हाला वाटतोय तुम्हाला दादागिरी, आमच्यात दादागिरी नाही. आमच्या तुमच्यात ताकद. आमच्या टंगडीला फिरून दगडावर आपटायची तयारी आहे. ते बाकीचे नाटकं फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको, समाज मोठा आहे, मागा लागला, आखडणार नाही, म्हणून मी आपलं गप 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 घेतोय. हे बुळबुळ इत्तड भर मुठभर नाही तर, आणि बुळबुळ बुळबुळ बुळबुळ. आम्ही जाऊ द्या म्हणतो. आपला एखाद बार डोकं जरी फुटलं तरी आपण म्हणतो जाऊ द्या. त्यांना वाटलं भेट येत नाही भाऊ. फुटाण्याला सुद्धा सापडायचं नाही तुम्ही फुटाण्याला. मला उगाच जे नाही बोलायचं ते बोलायला लावू नका.